ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये संजय गांधी निराधार पेन्शनधारक यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. आणि त्यासोबतच आजारी व्यक्ती, विधवा महिला आणि आजारी पेशंट तर या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. त्यासोबत जे माझे बाकीचे चॅनल्स वगैरे आहेत ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कारण ते चॅनल पण तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असू शकतात. तर सो आपण जो आपला जे टॉपिक आहे ते आपण मेन टॉपिकवरती वळूया. सो नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण यामुळे तुम्हाला जे अपकमिंग व्हिडिओ आहेत, जे नवीन येणारे अपडेट आहेत, ते तुम्हाला अपडेट सतत मिळत राहील. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच जे माझे बाकीचे चॅनल आहेत, ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी मी दाखवणार आहे. ते पण तुम्हाला खूप युजफुल राहणार आहेत. आणि त्यासोबत मी हे तुम्हाला सांगू इच्छितो, की आपल्या एवढे चॅनल मॅनेज करणं खूप डिफिकल्टी आहे. बट आपण ट्राय करत असतो, की हे सगळी इन्फॉर्मेशन आहे, हे सगळ्यांना प्रॉपर ह्या ठिकाणी भेटली पाहिजे. त्यामुळं आपण बाकीचे चॅनल पण ह्या ठिकाणी मॅनेज करत असतो. तर त्यामुळे तुम्ही माझे चॅनल आहे ते तुम्हाला नॉर्मली ह्या ठिकाणी दाखवून देतो. तर सिम्पली तुम्ही जो हेच आहे चॅनल आहे, या चॅनलच्या वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इंटरफेस केल्यानंतर तुम्ही असं खाली ड्रॅग करू शकता. खाली आल्यानंतर तुमच्यासमोर हे माझे बाकीचे चॅनल ह्या ठिकाणी दिसून जातील. तर इथं तुम्ही पहिलं चॅनल ह्या ठिकाणी मला ओपन करतो. तर हे माझं पहिलं चॅनल आहे. जो मी पहिल्यांदा चॅनल काढला, जो की तुम्ही इंग्लिशमध्ये पाहू शकता. सॅम घोडके मराठी. सॅम घोडके तर सॅम घोडके मराठी चॅनल ते पहिलंच चॅनल होतं आणि हे आपलं दुसरं चॅनल आहे. सॅम घोडके, फक्त सॅम घोडके आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, जे महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑल इंडियातले जे काही स्कीम जे गव्हर्नमेंटचे प्रिपरेशन वगैरे करतात. आता तर ह्याच्यामध्ये पाहू शकताय तुम्ही. तर आपण हर एक अपडेट असते ते आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो गव्हर्नमेंट रिलेटेड. पाठीमागं DBF आणि रेल्वे भरती, त्यासोबतच LIC भरती आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवरती कव्हर केली होती. आणि ज्यांना जॉबची वगैरे खूप गरज आहे, जो इन फ्युचरमध्ये जॉब वगैरे करणार आहे, तर IDBI बँकेची पण रिक्रुटमेंट आलेली होती. सो आपण पूर्ण ह्यामध्ये डिस्कस केलेलं होतं. त्यामध्ये आपण आपल्या दिव्यांग लोकांसाठी किती किती व्हॅकन्सी आहेत ते पण सगळं बोलणं आपलं झालेलं होतं त्यांच्यामध्ये. आणि त्यासोबतच नॉर्मल व्यक्तींना काय-काय आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे आणि तुम्हाला काय-काय प्रिपरेशन करावं लागेल, त्याच्या रिलेटेड पण आपण पूर्ण काही ह्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं. तर त्यामुळेच तुम्ही नक्कीच हा पण चॅनल ते तुमच्या जवळचे आसपासचे व्यक्ती आहेत, ज्यांना गव्हर्नमेंटची वगैरे तयारी वगैरे करायची रिक्रुटमेंट किंवा असं जे आता सध्या गव्हर्नमेंटची वगैरे तयारी करत आहेत. सो तुम्ही त्यांच्यासोबत हा जो आपला चॅनल आहे नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. कारण तुमच्या थ्रू त्यांना पण थोडीशी मदत होऊ शकते. तर आता जो आपला दुसरा चॅनल आहे, मी तुम्हाला आणखीन एक चॅनल दाखवतो, की ते पण तुम्हाला थोडा युजफुल असू शकतो. मी तर ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं. त्यानंतर आहे आपलं ब्लॉगिंग चॅनल. या ठिकाणी बघू शकता. सॅम घोडके ब्लॉगिंग. तर जे मी जे आपले नवीन लोकेशन वगैरे आहे, जेव्हा लोकेशन वगैरे व्हिजिट करत असतो, सो मी त्याच्या रिलेटेड ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आपली जे PWDची लाईफलाईन कशी असते, काय नाही, तर त्याच्या रिलेटेड पण आपण या व्हिडिओमध्ये सगळं डिस्कस करत असतो. तर आतापर्यंत कोणी चॅनलवर गेलं नसेल, तर तुम्ही हा पण चॅनलवर जाऊन पाहू शकता एक ब्लाइंडची लाईफलाईन कशी आहे, आपण कसं मी काय वर्क वगैरे केलेला होता बँकेमध्ये वगैरे, तर त्याचा एक्सपिरियन्स वगैरे पण मी ह्याच्यामध्ये अ, सांगितलेलं आहे. त्यासोबत मी हाऊस रायडिंग वगैरे केलेली आहे, काही व्हिजिट वगैरे केलेली मोठे-मोठे लोकेशन, तर ते सगळं तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला काही माझ्या जाणायचं असेल, तर नक्कीच हा जो चॅनल आहे, ह्या ठिकाणी ह्याला सबस्क्राईब नक्कीच तुम्ही करू शकता. हा पण तुम्हाला युजफुल चॅनल राहणार आहे. तर ह्याच्यावरती मी खूप कमी कंटेंट टाकतो. बट आता जसं माझ्याकडे नवीन लोकेशनला वगैरे जाईल, तर तेव्हा मी नक्कीच याच्यामध्ये अपडेट घेऊन येत असतो. आणि त्यानंतर जो आहे आपलं ट्रेडिंग सॅम. तर हे आपलं नवीन चॅनल आहे. ह्याच्यामध्ये खूप आपण हे नाही केलेलं. पहिल्यांदा टेक्निकल सॅम या ठिकाणी बघू शकतो. टेक्निकल सॅम आहे, पण आपण ह्याला पूर्ण ट्रेडिंगचं हे केलेलं आहे, ट्रेडिंग व्ह्यूचं. तर ह्याच्यामध्ये आपण जे तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केट, तर शेअर मार्केटचे वगैरे व्हिडिओ आपण बनवत असतो, किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड काही नवीन व्हिडिओची गरज असेल, तर ते पण व्हिडिओ तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड असेल, फोन रिलेटेड असेल, कसं ॲक्सेस करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला आपण
व्हिडिओ भेटणार आहे. तर तुम्हाला ते जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तुमच्या पीसी रिलेटेड, कॉम्प्युटर रिलेटेड किंवा कोणी गेम्स वगैरे खेळत असेल, तर आपण नक्कीच ह्या चॅनलवरती गेम्स पण खेळत असतो. तर तुम्ही या चॅनलवरती व्हिजिट कधी केलं नसेल, तर नक्कीच या चॅनलला व्हिजिट करा. आणि तुम्ही हे चॅनल आहेत नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. यामुळे तुम्हाला पण इन फ्युचरमध्ये मदत होऊ शकते. तर चला, जो आपला मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपण आता आपल्या मेन टॉपिकवरती वळूया. आणि हे जे 4 लिंक आहेत, चॅनल आहेत, ह्या 4 लिंक तुम्ही कोणत्या पण एका चॅनलच्या आतमध्ये गेला तर तुम्हाला त्याच्या खाली पूर्ण ज्या ठिकाणी आता तुम्हाला ते दाखवतो. तर बाकीच्या जे चॅनलची कशी लिंक ह्या ठिकाणी दिसत आहे खाली 1, 2, 3, 4. तर हे चॅनल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जातील. तर सो तुम्ही इथून डायरेक्ट सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्यामध्ये ब्लॉग्स वगैरे बघू शकता. तर आपल्या मेन टॉपिकवरती आपण वळूया. सो आपण आपल्या चॅनल रिलेटेड तर बोललेलोच आहोत आणि हे चॅनल खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला पण इन फ्युचरमध्ये नक्कीच हे कामाला पडतील. तर आता जे लेटेस्ट आपण जे अपडेट आहे ते एक-एक आपण या ठिकाणी डिस्कस करूया. ह्या ठिकाणी मी खूप महत्त्वाच्या 2 अपडेट ह्या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि ते खूप महत्त्वाच्या ह्या ठिकाणी होणार आहेत. संजय गांधी निराधार तसंच अदर कोणची पेन्शन वगैरे उचलतात. जेवढे काही पेन्शनधारक आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर नक्कीच तुम्ही लास्टपासून हा व्हिडिओ पहा. तर ह्या ठिकाणी पहिला टॉपिक आपण ह्या ठिकाणी डिस्कस करूया. फर्स्ट, जे संजय गांधी धारक आहेत, संजय गांधी निराधार पेन्शन सर्व्हिस. तर हे आणि ह्याच्यामध्ये बाकीचे आपण पूर्ण पेन्शन ज्यामध्ये संजय गांधी असो त्यासोबतच इंदिरा गांधी पेन्शन, त्यासोबतच श्रावणबाळ, त्यासोबतच जे बाकीच्या ह्या ठिकाणी विधवा महिला, त्यासोबतच आजारी व्यक्ती. तर ह्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, की आता नवीन कोणी ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी करत आहेत. जेव्हा या सगळ्यांना जे आहेत ॲप्लिकेशन करायचं आहे, तर त्यांना सध्या एक नवीन गव्हर्नमेंटने ह्या ठिकाणी अपडेट आणलेली आहे. तर अपडेट हे आहे, की जे आता यामधले कोणी पण आता जी नवीन ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी करणार आहेत निराधारसाठी, पेन्शनसाठी. सर त्यांच्यासाठी अगोदर ह्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी केलेले नव्हते. जसं की एल-सी म्हणजे शाळा सोडलेला दाखला. हे गरजेचं नव्हतं. त्यासोबतच डेट ऑफ बर्थ, बर्थ सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी नव्हतं अगोदर. पण आता ह्या ठिकाणी 2026मध्ये याला मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. कारण हे जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म वगैरे भरता, तर अगोदर ह्याची पूर्ण तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे. जे काय आपण एवढे फॉर्म भरलेले आहेत, हे काही पूर्ण आहे, हे पहिल्यांदा ऑनलाईन पूर्ण ऑफलाईन होते. ऑफलाईन सिच्युएशन होती या सर्वांची. पण आता हे पूर्ण ऑनलाईन केलं असल्यामुळे याच्यामध्ये हे तुम्हाला जे आहे, हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी मॅन्डेटरी केलेले आहेत 2 डॉक्युमेंट. हे परत सांगतो, एल-सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला वगैरे आणि त्यासोबतच डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, जे काही तुमचा जन्म दिनांक वगैरे असतो, ते जन्माचा दाखला असतो, ते दाखला पण या ठिकाणी सबमिट करावा लागणार आहे. तर यामुळे जे जे काही तुमच्या आसपासचे जे व्यक्ती आहेत, जो पेन्शनसाठी नवीन अप्लाय वगैरे करणार आहे, तर त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना अपडेट करू शकता. आणि त्याच्या रिलेटेड मी आणखीन एक तुम्हाला सांगतो. एक जे मॅडम आहेत, त्यांनी ह्या ठिकाणी ॲक्शन घेतलेलं आहे. हे जे 2 ह्या ठिकाणी एल-सी, एल-सी अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, हे ह्या ठिकाणी जो आहे, हे पूर्णपणे कॅन्सल करण्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्या मॅडमचं तुम्हाला नाव इथं मी सांगू इच्छितो. आपल्याकडे नाव आलेलं आहे, पण कशाला उगाच कॉन्ट्रोव्हर्सीसाठी आपण नको त्यांचं नाव घ्यायला. सो त्यांनी आपलं अर्जावर ॲप्लिकेशन वगैरे त्या ठिकाणी लीगली वरती ऑफिसला पाठवलेलं आहे. पण त्यांचा रिप्लाय कधी येईल ते आपण पाहूया. तर त्याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन आली तर मी नक्कीच तुम्हाला कळवत जाईल, की सध्या काय अपडेट आहे, लेटेस्ट काय त्याच्या रिलेटेड अपडेट आलेली आहे, ती नक्कीच मी तुम्हाला पुढे कळवत जाईल. तर सध्या तर हे जे 2 जे आपण डॉक्युमेंट्स या ठिकाणी सांगितले, हे तर सध्या दोन्ही पण मॅन्डेटरी केलेले आहेत. तर इन फ्युचरमध्ये हे बंद पण होऊ शकतात. हे जे 2 डॉक्युमेंट्स आहेत, एल-सी आणि डेट ऑफ सर्टिफिकेट, ह्याची गरज असेल किंवा नसेल.
आपण इन फ्युचरमध्ये जाऊ, बट सध्या तर हे तुम्हाला लागणार आहे. तर जे नवीन अप्लाय करते त्यांना तुम्ही नक्कीच अपडेट करा आणि त्यांना तुम्ही सांगू शकता. तर ह्या ठिकाणी जो आपण सेकंड अपडेट ह्या ठिकाणी पाहणार आहोत ते आहे संजय गांधी निराधार रिलेटेडच. पेन्शन, संजय गांधी पेन्शन. तर हे पण अपडेट त्याच्या रिलेटेड आहे. तर खूप जण ह्या ठिकाणी खूप जणांचा डाऊट होता की जूनची पेन्शन या ठिकाणी कधी येणार आहे. जून. तर तुम्हाला माहिती असेलच पाठीमागं जूनची पेन्शन आली होती किंवा नाही ते आपण पण थोडं कन्फ्यूजच आहे त्याच्यामध्ये की कारण जेव्हा आपण त्याचं स्टेटमेंट वगैरे बघितलं बँकेमधून की कशाची पेन्शन आहे, पण त्याच्यामध्ये पूर्णपणे मेन्शन महिना कोणत्या महिन्याची पेन्शन आहे असं वगैरे नाही दाखवत. नॉर्मली नंबर्स वगैरे दाखवतात की अशी अशी ह्या अकाउंटवरून आलेली आहे, पण ह्या महिन्याची आहे असं काही दाखवलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एक छोटंसं कन्फ्यूज आहे. जो पाठीमागं पेन्शन आलेली होती मेमध्ये, मेला लास्ट वीकमध्ये आली होती, तर ते पेन्शन आपण कधीची मे बी मार्चची समजू शकतो किंवा एप्रिलची ज्यांना नाही आलेली ते पण समजू शकतो आणि किंवा जूनची पण अगोदर समजू शकतो. कारण त्याचं हे आहे की 15 15 जूनपर्यंत ह्या ठिकाणी डीबीटीची वेबसाईट बंद राहणार आहे. तर 15 जूनपर्यंत ही डीबीटीची वेबसाईट जी बंद राहणार आहे त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच पेन्शन ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे असं अकाउंटवर आपण अंदाजा एक पकडू शकतो. बट हे अंदाज आपण खरा समजू शकत नाही की काय आहे ह्याचा रिझन आणखीन कुणाला कन्फर्म नाही. कारण स्टेटमेंटमध्ये वगैरे चेक केलं तर ते नाही मेन्शन होत की कोणत्या मंथची ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे. तरी आणखीन ह्याच्या रिलेटेड काही पण माझ्याकडे अपडेट आली तर नक्कीच मी तुम्हाला सांगत राहील. आणि काही काही ह्या ठिकाणी विचारत आहे की जूनचं झालं, जूनच्या पेन्शनचं काय तर झालं जून. तर जुलैच्या पेन्शनचं कसं आहे, तर जुलैच्या पेन्शनची अपडेट सध्या 0 आहे. जुलैच्या पेन्शनचं असं त्या काहीच अपडेट या ठिकाणी आलेलं नाही. तर आपलं जूनचंच आपण ह्या ठिकाणी कन्फ्यूज आहोत, तर जुलैचं कधी येणार ते थोडं हे पण आहे. आणि वरील सिनियर ऑफिसर आहेत, त्यांना पण विचारायला थोडा डाऊटच येतो. कारण आता आज कुठं तुम्ही समजू शकता, एक 9-10 तारीख आहे. सो एवढ्या लवकर पुढचं आपण नाही ना सांगू शकत. तर वेट करू शकतो आपण फक्त. जेव्हा 15 तारीख आपली होऊन जाईल 15 तारीख, तर 15 तारखेच्या नंतर आपण ह्या ठिकाणी जे पुढचं जूनची पेन्शनचं पण आणि जेव्हा 15 तारीख होऊन जाईल त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की जुलैच्या पेन्शनचं काय स्टेटस आहे ते नक्कीच तुम्हाला मी अपकमिंग जे व्हिडिओ आहेत 15 तारखेच्या नंतर येणारे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मी अपडेट देत राहील. आणि त्यासोबत जे मी तुम्हाला आता ह्या ठिकाणी चॅनल दाखवले हे खूप महत्त्वाचे चॅनल आहेत. मी पण याच विचार केला की हा बा ठीक आहे की मराठी तर आपण आहेत चॅनल, पण बाकीचे जे आपण बाकीच्या चॅनलवरती पण फोकस करतो, लक्ष देतो. सो ते पण तुम्हाला त्याचं पण नॉलेज थोडं भेटलं पाहिजे. आता गव्हर्नमेंटची भरपूर जण मला दिव्यांग माहिती आहेत, की जो गव्हर्नमेंटची वगैरे प्रिपरेशन करतात, तर त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचे चॅनल राहणार आहेत. आणि जे ट्रेडिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी पण ठीक आहे. आणि त्यासोबतच ब्लॉगिंग वगैरे पर्सनल कुणाला लाईफ आवडत असेल कोणाची पर्सनल लाईफ पाहण्यासाठी, सो तुम्ही ब्लॉगिंग चॅनल पण बघू शकता. आणि अपकमिंग आपण ट्राय करणार आहोत की यूट्यूबर रिलेटेड आणखीन तुम्हाला काही अपडेट आपण द्यायचं किंवा कुणाची इच्छा इन फ्युचरमध्ये काही नवीन ग्रो करायची असेल तर नक्कीच आपण त्यांना सपोर्ट करूया. आय होप आपण हे पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर ह्या ठिकाणी डिस्कस केलं. ह्याच्यामध्ये जे माझे चॅनल आहेत पूर्ण मी ह्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेलेच आहेत. आणि त्यासोबतच हे 2 इम्पॉर्टंट अपडेट होत्या. हे अपडेट मी तुमच्यासोबत ह्या ठिकाणी मी शेअर केलेले आहेत. सो तुम्हाला हे अपडेट नक्कीच आवडले असेल अशी मी अपेक्षा करतो. आय होप हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि जे बाकीचे चॅनल आहेत तुम्ही त्या पण चॅनलला तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असला तर नक्कीच तुम्ही बाकीचे आपले चॅनल जे मी दाखवले सो तुम्ही त्याला पण सबस्क्राईब करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये काही पण डाऊट असेल ह्या चॅनल रिलेटेड किंवा दुसऱ्या चॅनल रिलेटेड, काही मनामध्ये नक्कीच डाऊट असला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी पूर्णपणे ह्या ठिकाणी तुम्हाला आन्सर देण्याची कोशिश करेल. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद.